श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 4. ह्याच्यामध्ये श्रीरामचंद्रांचा जन्म दिलेला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. चतुरश्रोते करीती प्रश्न तृतीयाध्यायी हनुमंत जनन सांगितले तुवा संपूर्ण कथा अद्भुत नवलची. आणिके पुराणी साचार हनुमंत जन्म कथा प्रकार वेगळाची असे विचार पृथक पृथक कथियेला तरी पुराणांतरी विपरीत कथा पडावया काय निमित्त याचे प्रत्युत्तर यथार्थ सांग समजता कळावया. ऐसे श्रोतयांचे वाग्जाळ परसोनिया कवी कुशल शब्द बोले अतिरसाळ परिसा सकळ श्रोते हो. अनादि सिद्ध अवतार माळा जगदीशे गुंफिल्या वलीळा जैसे तरंगा पूर्वी जळा व्यापोनिया असने की. जैसी रहाट घटमाळिका तेवी जे हे अवतार चरित्र देखा की भणगे मित्र मृगांका प्रदक्षिणा करणे मेरूची. तर आता ह्या अध्यायामध्ये हनुमंत जन्म प्रकार मागच्या अध्यायामध्ये आपण बघितला आणि तरीसुद्धा श्रोते विचारतायत लेखकांना की देवाने वेगवेगळे अवतार का घेतलेले आहेत म्हणे. तर त्याचा अर्थ काय, त्याचं कारण काय. तर आता हे सांगतायत जसं ज्याला प्रारंभ नाही अंत नाही असा जो त्याचा अवतार आहे तो जसं रहाटघाटगा असतं म्हणजे पाणी बादली काढायची रहाटाचे चक्र जे फिरत असतात त्याप्रमाणे हे एक माळाच आहे म्हणे. अवतारांची एक मालिका आहेत म्हणे. ह्या जन्मी झालं की परत पुढे एक अवतार घ्यायचा हे असं चालूच असतं म्हणे. जसं भणगे म्हणजे तारका सूर्य चंद्र यांचं जसं उगवणं मावळणं जसं चालू असतं त्याप्रमाणे हा भगवंताचा अवतार घेणं हे चालूच असतं. की जपमाळेचे मणी तेची येती परतोनी तैसा अवतार ब्रह्मांड भोनी फिरती माळे सारिखे तरी कल्पपर्वते अवतार जे जे वेळी जे जे चरित्र तैसेची बोलिला सत्यवती कुमर कथा साचार तितुक्याही. जपमाळेचा जो मेरुमणी असतो तो आपण माळ फिरवली की परत येतो, परत माळ फिरवली की परत येतो. असं त्याप्रमाणे यांचे जे अवतार आहेत ते त्यांचं वर्णन कोणी सत्यवती कुमार म्हणजे व्यासांनी केलेलं आहे म्हणे. एके अवतारी वर्तले एक तो दुसरे अवतारी विशेष कौतुक तरी तितुकेही सत्य देख विपरीतार्थ न मानिजे. रणामाजी महावीर तैसा जाणिजे कवीश्वर बहुत श्रोतयांचे भार परमचतुर सागर जे. सभानायक प्रवीण अत्यंत करी संदेह धनुष्य घेत प्रश्नाक्षर शर सोडित वक्ता समोर लक्षोनी. मग कवीने धैर्य ठाण मांडून चढविले स्फूर्तीचे शरसन शास्त्र समंतांचे बाण सोडी अभंग अनिवार सत्व ओढी काढुनी सत्वर क्षमावेशे सोडी शर परमकौशल्ये साचार प्रश्नबाण छेदित. समोरचा जो वक्ता आहे म्हणे तो प्रश्न एकामागे एक संशययुक्त प्रश्न विचारतो, हे असं का ते असं का. पण हा जो वक्ता आहे हे लेखक ते प्रत्येक प्रश्नाला त्यांचा वाग्बाण सोडून म्हणजे वाणीचा बाण सोडून प्रत्येक त्यांचा प्रश्नांचा जो बाण आला त्याचं छेदन करतात म्हणे ते. आवेशा चढले दोघे जण सप्रेम करीती नामस्मरण तो सघन घोष ऐकून शंका श्वापदे दूर पडती. तर ते त्यांना इतका उत्साह आला म्हणे की एकमेका जसं नामस्मरण घडतंय त्यांच्या हातून प्रश्न उत्तर सारखं त्यांचं चालवले आहे आणि शंका नावाचे जे श्वापद म्हणजे प्राणी आहेत ते लांब पळायला लागले म्हणजे शंका दूर पळायला लागल्या. वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थगौरव मुख लखलखित पद्यचरणा पक्षमंडित सुरंग मिरवीत साहित्य ऐसे शर सुटता अपार भेदले श्रोतयांचे अंतर डोलविले तेने शिर सुखोर्मीचे निभरे पै. तर यांनी
इतकं शंका समाधान केलं की श्रोत्यांचं मन भरून आलं त्यांचं, म्हणजे त्यांना गैवरून आलं इतकं त्यांनी देवाचं वर्णन केलेलं आहे शंकांचं. ऐसे शर सुटता अपार भेदले श्रोतयांचे अंतर, डोलविले तेने शिर सुखमोर्च्य निभरे पै, वैरभाव नसता किंचित हे आनंदाचे युद्ध होत, क्षीराब्दीच्या लहरी मिळत जैशा एकामेकांसी, निष्कपट श्रोता पुसत निरभिमान वक्ता बोलत, शब्द कौशल्य युद्ध सत्य जाणती पंडित विवेकी. मनात काही नसताना म्हणजे निष्कपट भावनेने ते विचारत होते आणि हा अभिमान रहित होऊन वक्ता त्यांना सांगत होता देवाचे काय आहे काय नाही, आनंदाचं त्यांचं युद्ध होत होतं. देवभक्तांचा अनुवाद तेथे काय आहे वैर संबंध, की गुरु शिष्यांचा संवाद आनंद युद्ध शब्दांचे. तिथं वैरभाव काही नाही, फक्त गुरु आणि शिष्य, गुरु सांगतायत शिष्य ऐकतायत, शिष्य विचारताय गुरु सांगतायत, त्यांचे संशय दूर करतायत, असं त्यांचं एक प्रकारचं शब्दांचं आनंदयुद्धच चालू होतं म्हणे. असो आता बहुत युक्ती चातुर्य सिंधू मंथन पद्धती, वर्म जाणीजे पंडिती चातुर्य रीती कळाजा, करीती कवीची घडामोडी बहुत, युक्तिसागरीची रत्ने काढित, एक गव्हाचे प्रकार बहुत, करी जैसी सुगरिणी, एके मृत्तिकेचे घट अपार, एका तंतूचे पटविचित्र, एक हेम बहुत अलंकार, हाटक घडणार करी जैसा, एके काष्ठी शिल्पकार, युक्ती दाखवी अपार, तैसा तो कवी चतुर, शब्द साहित्य विवरीपी. जसं ज्याप्रमाणे गव्हांचे प्रकार वेगवेगळे असतात, पण जी सुगरण असते म्हणजे स्त्रिया ज्या आहेत त्या गव्हाचे वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या करतात, त्या किंवा प्रकार करतात, कुरड्या करतात, शेवया करतात, नाना प्रकार करतात. गहू एकच प्रकार म्हणजे किती प्रकार असे त्याचे वेगवेगळे होतात. तसं माती एकाच प्रकारची असते, पण कुंभार निरनिराळे प्रकार बनवतो, माठ बनवतो, पंत्या बनवतो, घट बनवतो त्याप्रमाणे. किंवा सोनार एक सोनं असतं त्याचे निरनिराळे दागिने करतो, किंवा धागा एकच असतो पण वस्त्र वेगवेगळे. त्याप्रमाणे हा कवी प्रत्येकांचे प्रश्न वेगवेगळे ते सांगत होते. सर्व बोलणे बोलावे लागले श्रोतयान कारणे, पुढे रघुनाथा कथा परिसने, श्रीधर चतुरा विनवी तसे. मागील कथा अनुसंधान तृतीयाध्यायी निरूपण, सांगितले हनुमंत जन्मकथन मूळ ग्रंथ आधारे. तर आता हे सगळं श्रोतावक्त्यांचं भाषण झालं. आता मूळ कथेला आपण प्रारंभ करू. पुढे काय झालं ते मागच्या अध्यायामध्ये हनुमंताचा जन्म झाला. सिंहावलोके नै करुण तत्वता, श्रोती परिसी जे मागील कथा, तिघी राण्या जाहल्या गर्भस्था, कौशल्या सुमित्रा आणि कैकयी. जैसा शुद्ध बीजेचा मृगांक, दिवसेंदिवस कळा अधिक, की पळोपळी चढे अर्क, उयाद्रीहुनी पश्चिमे. की करिता संत समागम, दिवसेंदिवस वाढे प्रेम, की औदार्ये करुणी परम, कीर्ती वाढे सत्वर. तैसे राणीयांचे गर्भ वाढती, तो वसिष्ठ बोले दशरथाप्रती, राया धर्मशास्त्री ऐसी रीती, डोहाळे राणीसी पुसावे. तर आता मागच्या अध्यायात झाल्याप्रमाणे आता ह्या तिघी राण्या गर्भस्थ झालेल्या आहेत. आणि जसा द्वितीयेपासून शुद्ध पक्षातला जो चंद्र असतो द्वितीयेपासून दिवसेंदिवस हळूहळू जसा वाढत जातो, किंवा सूर्यनारायण सकाळपासून पश्चिमेकडे हळूहळू जात असतो त्याप्रमाणे, किंवा आपली एखादी चांगली कीर्ती जी असते ती जशी वाढत जाते त्याप्रमाणे ह्या तिघी राण्यांचे गर्भ वाढत होते. आणि मग वसिष्ठांनी सांगितलं, दशरथ राजाचे जे गुरु होते ते वसिष्ठ, त्यांनी सांगितलं की धर्मशास्त्र असं सांगतं की आता तू तुझ्या तिघी राण्यांना डोहाळे काय होत आहेत हे विचारायला जा म्हणे. ऐसे बोलता महर्षी हर्ष वाटला रायासी, नमो निवरी वसिष्ठ चरणांसी. राजेंद्र तेव्हा चालिला, जैसा शचीचिया मंदिरात, वृत्रासूर शत्रू प्रवेशत, तैसेच अजपाळ सूत, कैकई सदनी प्रवेशला. जसा वृत्रासूर म्हणजे शत्रू म्हणजे इंद्र, तो त्याची पत्नी शची तिच्या मंदिरात ज्याप्रमाणे जातो त्याप्रमाणे दशरथ राजा आधी कैकईच्या मंदिरात गेला.
पिंडप्राशनाचे काळी कैकयी होती रुसली, म्हणून राजेंद्र येवेळी तिचे सदनी प्रवेशला. ती मागच्या वेळेला रुसली होती की मला आधी का नाही दिलं, मला आधी का विचारलं नाही, म्हणून ते लक्षात ठेवून राजा आधी कैकईच्याच महालात गेला. दूती जाणविती स्वामिनी ते, डोहळे पुसावया तुम्ही ते, नृपती स्वये येतसे येथे, सुमुहूर्त पाहोनिया. सुंदरपणाचा अभिमान त्याही वरी कैकयी गर्भिण, जैसी अल्पविद्या गर्वपूर्ण, तैसे येथे जाहले. हिला आधीच सुंदरपणा, आधीच सुंदर होती, त्यात गर्भिणी होती. जसं ज्याप्रमाणे एखाद्याला विद्या काही नसते पण गर्व फार असतो, त्याप्रमाणे हिला रूपाचा आणि याचा सर्वच अभिमान झालेला होता. जैसी गारुडी यांची विद्या किंचित, परिब्रीदे बांधिती बहुत, की निर्नासिक वाहत, रूपाभिमान विशेषपै, बिंदुमात्र विषवृश्चिका, परिपुच्छाग्र सदा वरुते देखा, किंचित ज्ञान होता महामूर्खा, मग तो नगनी वाचस्पती ते. कडाणे धेनुसी दुग्ध किंचित, परिलत्ता प्रहार दे बहुत, अल्पोदके घट उचंबळत, अंग भिजवीत वाहकाचे. ज्याप्रमाणे एखादा गारुडी असतो त्याच्याजवळ विद्या काही नसते पण त्याच्या त्या वल्गना आणि आरडाओरडा मोठ्याने करतो, त्याप्रमाणे जसं एखाद्याला कमी विद्या आहे पण तो जास्ती बडबड करतो, किंवा एखादा मूर्ख आहे तो स्वतःला समजतो की मी बृहस्पतीच आहे, म्हणजे वाचेचे बुध आहे म्हणे मी, म्हणजे बडबड करणं ज्ञानी. एखादी खाटी गाय आहे, ती दूध अगदी थोडंसं देते पण लातात जास्ती मारते, किंवा थोडक्यात सांगायचं म्हणजे उथळ पाण्याचा खळखळ अर्धा घट भरलेला असतो, तो जो घेऊन चालतो तो घट डोक्यावर, तर ते जो घेऊन जातो त्याचेच अंग भिजवतो म्हणे. असं त्याप्रमाणे काही ते विंचू असतो, विंचूच्या शेपटीमध्ये छोटंसं विष असतं, ते विष एकदम किंचित असतं पण त्याला वाटतं मी काहीतरी, म्हणून त्याची शेपटी सदा उंचच असते त्या विंचवाची. त्याप्रमाणे कैकईचं झालेलं होतं अभिमान गर्व. तैसे कैकईस जाहले तये वेळी, प्रीतीने दशरथ आला जवळी, आपण सेजेवरी निजली, नाही धरली मर्यादा. राजा येऊन जवळ उभा राहिला दशरथ राजा, पण ती आपली लोळतच पडलेली होती पलंगावर, उठलीच नाही. श्री सेवक पत्यदासी, श्वान मरकट कुरुपियासी, मर्यादा तुटता मग सकळासी, ती अनिवार्य जाणीजे. मनोनी मर्यादा काही तेथ, कैकई न धरी देखता दशरथ, तिसी डोहाळे पुसे नृपनाथ, उमा समीप राहुणी. तरी राजा तिच्याजवळ जाऊन उभा राहिला, ती उठायलाच तयार नाही, तिला काही मर्यादा हे लाजबीज काहीच नाही, लोळतच पडलेली होती. तरी राजा तिला विचारतो, म्हणे कैकई बोल वचन, तुझं जे आवडे मनातून, ते मी समस्त पुरवीन, सत्य जान प्रिय करे. तुला काय आवडतं ते सांग म्हणे, मी तुला सगळ्या इच्छा पूर्ण करेल. मग काय बोले ते वेळी, तुम्ही काय पुरवाल माझे डोहाळे, माझे मनीचे जे सोहळे, ते पूर्ण करता दिसेना. मग बोले अजनंदन, तुझ कारणे वेचीन प्राण, परी तुझे डोहाळे पुरवीन, सत्य जान सुकुमारे. ती म्हणे, ती अशी कुचितपणे म्हणायला लागली, तुम्ही काय माझे डोहाळे पूर्ण करणार म्हणे, असं तर काही काय पुरवाल येतं मला काही समजतच नाही म्हणे, काही दिसत नाही म्हणे तुम्ही कराल असं. मग राजा म्हणतो, अगं तुझ्यासाठी मी प्राणसुद्धा देईल म्हणे, तू फक्त मला सांग की काय पाहिजे तुला. मग ती म्हणे, जी नृपवरा, डोहाळे हेची माझे अवधारा, कौसल्या सुमित्रेची या कुमरा, दिगंतरा दवडावे, पाठवावे दूर कानना, त्यांचा समाचार पुन्हा कळेना, आमचे वर्तमान त्यांची या करना, सहसाही न जावे. राज्य द्यावे माझी या पुत्रा, हेची डोहाळे होती राजेंद्रा, तुम्ही म्हणाल अधर्म खरा, तरी तो दोष मजवरी घालीजे. तर तिने काय मागितलं म्हणे, मला असे डोहाळे होता की सुमित्रेच्या आणि कौशल्याच्या मुलांना वनात पाठवावं, असं पाठवावे की त्यांचा काहीच वार्ता कळायला नको आणि इकडचं सुद्धा काही त्यांना क्षेमकुशल काहीच कळायला नको म्हणे, असंच मला वाटतंय म्हणे. बघा म्हणे तुमच्याकडनं होतं आहे का नाही, नाही होणार तर आणि जे काय घडेल किंवा होईल ते सगळं पाप माझ्यावरच येईल, दोष माझ्यावरच घाला म्हणे. मज निंदितील जो जो लोक, तो तो वाटेल परमसुख, समस्त जना व्हावे दुःख, हेच मजला आवडे. ऐसे कैकई वदे ते अवसरी, ऐकता नृप खोचला अंतरी, की काळीज घातली सुरी, की अंगावरी चपळा पडे. तर तिचं ते बोलणं ऐकून तिने जे सांगितलं की म्हणे
लोकांनी जी निंदा केली माझी तर ती मला आवडेल म्हणे, आणि लोक जे दुःखी होतील ते बघून मला आनंद वाटेल म्हणे, हेच मला पाहिजे म्हणे, असं ती सांगायला लागली. आणि तिचं जे बोलणं ऐकून राजा मनामध्ये दुःखी झाला. जसं त्याला एखादी कोणीतरी आपल्या काळजात सुरीच खूप असलेली आहे किंवा वीज पडल्यासारखं असं वाटलं त्या राजाला दुःख झालं, किंवा एखादा पर्वत कोसळला आहे. वाटे पर्वत कोसळला की काळ सर्प जिव्हारी झोंबला की तप्त शस्त्र घाय पडला अंगावरी अकस्मात. कैकई वचन कलशोद्भव पूर्ण प्राशिले आयुष्य सागर जीवन राव घाबरा होय जैसा चतुरानन वेद हरण केले जेव्हा. तर इतका घाबरला तो मनातून की त्याला असं वाटलं आता काय करावं, काय नाही, एकदम म्हणजे हताश होऊन गेला राजा त्यावेळेला तिचं जे बोलणं ऐकून कैकईचं. परमखेद पावला नृपवर तीस नेदीचं प्रत्युत्तर मग सुमित्रेचे मंदिर प्रवेशता जाहला. काय बोलणार आहे, काहीच बोलला नाही आणि गपचूप सुमित्रेच्या महालात निघून गेला राजा दशरथ. संसार तापे जे जे संतप्त ते संत समागमे जैसे निवत तैसाची राजा दशरथ सुमित्रा सदनी सुखावला. जसं भवसंसारातला जो ताप असतो त्याच्याने जे लोक पीडित होता आणि ते जर संतांना शरण गेले किंवा संतांच्या जवळ गेले तर त्यांना ज्याप्रमाणे शांतता लागते त्याप्रमाणे राजा सुमित्रेच्या मंदिरात गेल्यावर त्याला शांत असं वाटलं. तिचे नाव सुमित्रा सती परिणामा ऐसीच आहे रीती वरकड नावे जी ठेवेती ती तो व्यर्थची जाणीजे. नाव ठेविले उदार कर्ण अडकावे चिता जाय प्राण बृहस्पती नाम ज्या लागून दडवचन बोलता न ये. कमलनयन नाम विशेष परी डोळे दोन्ही डोळ्या वाढले वडस क्षीरसिंधू नाम पुत्रास परी तक्रतयासी मिळेना. म्हणे ती नावाप्रमाणेच होती म्हणे. सती सुमित्रा नाव होतं पण ती नावासारखीच होती म्हणे ती. नाही तर काहींची नावं असतात म्हणे, नाव ठेवा कर्ण उदार कर्ण, पण एक पैसा द्यायचं म्हटलं कोणाला तरी त्याचा जीव जातो म्हणे. किंवा नाव ठेवलं बृहस्पती एकदम वाचस्पती पण त्याला धड बोलता येत नाही. किंवा नाव ठेवलं कमलनयन आणि डोळ्यामध्ये वडस वाढलेत म्हणे मोठे मोठे. तसं नाव ठेवलं क्षीरसिंधू पण त्याला ताकसुद्धा मिळत नाही, असं नाही म्हणे. तसं नाही आहे तर तसं, पण तिचं नाव सुमित्रा म्हणजे खरंच ती सुमित्राच होती, सती होती. नाव ठेविले पंचानन तरी जंबुक देखता पळे उठून जन्म गेला मागता कोरान्न सार्वभौम नाम त्याचे. नाव ठेवलं सिंह, पंचानन म्हणजे सिंह नाव ठेवलेलं, पण कोल्हा जरी समोर दिसला तरी पळतो म्हणे. किंवा भिक्षा मागण्यात जन्म गेला आणि नाव ठेवलं सार्वभौम असं नाव ठेवलं तर त्याला काही अर्थ नाही. नाव ठेविले जया मदन तो कुरूप कुलक्षण तैसी सुमित्रा नवे पूर्ण करणी नामा सारखी. नाव ठेवलं मदन आणि तो दिसतो कसा कुरूप, तसं सुमित्रा नव्हती म्हणे. ती जसं नावासारखीच सुलक्षणी आणि चांगली होती. नृपाला ऐकता करणी समोर आदी हंसगामिनी दशरथाची चरणी मस्तक दे ठेवी सद्भावे. स्त्रियास देव तो आपला नाथ पुत्रासी माता पिता सत्य शिष्याशी गुरु दैवत गृहस्थाशी दैवत अतिथी पै. तर ती सुमित्रेने काय केलं, राजा आल्याबरोबर ती उठली आणि पहिले पतीच्या चरणावर डोकं ठेवलं. स्त्रिया असतात, स्त्रियांचा देव कोण असतो, पती हाच पतिव्रतांचा देव असतो. आणि मुलांनी मातापित्यांना देव मानावं, शिष्यानी गुरुला देव मानावं असं. आणि गृहस्थ असतात म्हणजे संसारी जे असतात त्यांच्याकडे अतिथी आल्यानंतर त्या अतिथीला देव मानावं म्हणे. तसं तिने सुमित्रेने पतीचे वंदन केलेलं आहे. म्हणून सुमित्रेने अजनंदन पूजिला षोडशोपचारे करून उभी ठाकली कर जोडून अधोवदन सलज्ज. ती काही झोपली बिपली नव्हती, ती उठली, तिने पतीची पाद्यपूजा केली आणि नमस्कार केला आणि खाली मान घालून हात जोडून उभी राहिली. कैकेयी डोहळ्याचे दुःख प्रबळ राव विसरला हो सकळ जैसा बोध ठसवता निर्मळ तमजाळ विपुळे पै. तिने कैकेयीच्या महालातून आला तेव्हा खूप दुःखी झालेला होता, पण हिच्या त्या सोपस्काराने तो शांतवला, जरा शांतता वाटली, जरा बरं वाटलं त्याला.
राजा म्हणे सुमित्रेसी, काय डोहाळे होता ती मानसी, ते मज सांग निश्चयसी, कुरुंग नेत्रे सुमित्रे. हे हरिणाक्षी म्हणजे हरणासारखे डोळे असलेली तू, असं तिचं वर्णन केलेलं आहे सुमित्रेचं. तर मला सांग म्हणे, तुला काय खावं, काय पाहिजे, काय खायचं, काय काय डोहाळे होतात तुला, सांग म्हणे. मग किंचित हास्य करुण बोले सलज्ज अधोवदन, जे ऐकता मुख संपन्न अजनंदन होय पै. जे ऐकता सुख संपन्न अजनंदन होय पै. मग तिने खाली मान घालून सांगितलं की जे ऐकून राजाला आनंद झाला. म्हणे हेच आवडी बहुवस, कौशल्या गर्भी जगन्निवास. अवतरेल जो आदिपुरुष, जगद्वंद जगदात्मा. त्याची अहोरात्र सेवा बरवी, वाटे मम पुत्रेची करावी. जाणीव शहाणीव आघवी, ओवाळुनी तयावरुणी. सेवे परते थोर साधन, मग मम पुत्रासी न माने आन. आपुले अंगचे हंतरुण, ज्येष्ठ सेवना लागी करू. तर ती म्हणे मला असं वाटतं की माझ्या मुलाने कौशल्येला जो मुलगा होईल, जो आदिपुरुष तिच्या पोटी येणार आहे, जगद्वंद्य असा परमात्मा येणार आहे, तर त्याची सेवा माझ्या मुलाने करावी म्हणे. आणि अशी सेवा करावी की स्वतःला त्याच्यावरून ओवाळून टाकावं किंवा स्वतःच्या अंगाचं अंथरूण करावं म्हणे त्या ज्येष्ठासाठी, तिच्या कौशल्याच्या मुलासाठी, असं तिने सांगितलं. त्रिभुवन राज्य तृणासमान, त्याहुनी अधिक ज्येष्ठ भजन. चारही मुक्ती वाटती गौन, ज्येष्ठ सेवे पुढे पै. तर मोठ्यांची भक्ती करण्यामध्ये त्रिभुवनाचं जरी राज्य आहे ते सुद्धा कमी वाटतं म्हणे. असं वडिलांची मोठ्यांची जर सेवा केली तर ते राज्य वैभवसुद्धा तुच्छ आहे म्हणे त्याच्या पुढे, तर तेच श्रेष्ठ आहे असं ती म्हणते. सुधार सत्यजोनी निर्मळ, कोणास आवडेल हळाहळ. उत्तम सांडुनी तांदूळ, सिकता काहो शिजवावी. त्यजोनी सुंदर राय केळे, कोण भक्षिल अर्क फळे. कल्पद्रुमी जो विहंगम खेळे, तो नातुळे बाबुळेसी. तर म्हणे सुधारस सोडून म्हणजे अमृत सोडून विष कोणी पिणार आहे का म्हणे. किंवा चांगले फळं टाकून अर्कफळे म्हणजे धोत्र्याचे फळं वगैरे असे कोणी खाणार आहे का, तर नाही. त्याप्रमाणे हिने सांगितलेलं आहे. मानस सरोवरीचा हंस पाही, तो कदा न राहे उलुक गृही. बुडी दिधली क्षीराब्री डोही, दग्धवन नावडे तया. तर मानस सरोवरातला हंस म्हणे, तो गुबडाच्या घरात कधी राहतो का, तर नाही. किंवा क्षीराब्दी म्हणजे दुधाच्या समुद्रात जो डुबतो आहे, तर त्याला म्हणजे असा वनवा चालेल का, दग्ध असा तप्त असं नाही चालणार म्हणे. नंदनवनीचा भ्रमर कदा काळी, अर्क पुष्पी रुंजीन घाली. तेने इंद्रभवनी निद्रा केली, खदिरा अंगारी न निजे तो. तर भ्रमर आहे म्हणे, तर तो नंदनवनात किंवा फुलांच्या उपवनाचाच जाईल म्हणे. तो काय धोत्र्याच्या याच्या फुलांवर जाणार नाही. किंवा इंद्राच्या घरी ज्याने झोप घेतलेली आहे, तर तो विस्तवावर झोपेल का, तर नाही. त्याप्रमाणे रंभे तुल्य जाया चांगली, सांडोनी प्रेत कोण कवळी. तैसी भजनी आवडी धरिली, कदा विषयी नरमे तो. ज्याच्या घरामध्ये अप्सरा आहे म्हणे रंभेसारखी, तो बाहेर कोणाला किंवा असं बाहेर एखादी प्रेत वगैरे कोणाला हे करणार आहे का, कुरूप स्त्रीला जवळ करणार आहे का, तर नाही. तर त्याप्रमाणे ती सगळं सांगते. म्हणून राजचक्र चूडामणी, माझी आवडी ज्येष्ठ भजनी. ऐसे सुमित्रेचे शब्द करणी, आकर्णिले दशरथे. म्हणून राजा म्हणे मला असं वाटतं की माझ्या मुलाने कौशल्याच्या मुलाची म्हणजे मोठ्या भावाचीच सेवा करावी. आणि हे असं तिने राजाला सांगितलं. वाटे अमृत प्राशन केले की त्रिभुवन राज्य हातासी आले. तैसे नृपाचे मन संतोषले, आलिंगिले सुमित्रेसी. तर राजाला इतकं शांत वाटलं की जसं काही त्याला वाटतं मी अमृतच प्यालो असं. म्हणून त्या शांत मन संतोषले आणि त्यांनी सुमित्रेला जवळ घेतले. म्हणे ऐक सुकुमारे राजसे, चंपक कळिके परम डोळसे. तुआ डोहाळे इच्छिले जे मानसे, ते मी सर्वस्वे पुरवीन. तिला जवळ घेतलं आणि सांगितलं की तुला जे डोहाळे होतात ते मी सर्व पूर्ण करेल म्हणे. नाना भूषणे अलंकार,
ओवाळी तिजवरुणी नृपवर, दाने देवविली अपार, सुमित्रे हाती याचका. आणि मग त्याने निरनिराळे अलंकार तिच्यावरून ओवाळले आणि तिच्या हाताने याचकांना दान दिले ते अलंकार. या उपरी ज्येष्ठ राणी कौसल्या नामे ज्ञानखानी, जे पुराण पुरुषाची जननी, ख्याती त्रिभुवनी जियेची. आता ते राजा आहे तो कौशल्याच्या महालात जातोय. जे परब्रह्मरसाची मूस, की निज प्रकाश रत्नमांदूस, की क्षीराब्दी जा हृदयविलास, जिने अंतरी साठविला. आत्मप्रकाशाची जी आणि रत्नाची जी पेटी आहे, कोण? तो लक्ष्मीचा पती, तो जिच्या उदरी आहे अशी ती कौसल्या. जो इंदिरावर त्रिभुवनेश्वर, ज्याचे आज्ञाधारक विधी शचीचर, हृदयी ध्याय अपर्णावर, कौसल्या उदरी निवासी जो. असो कौसल्याचे मंदिरी, प्रवेशता झाला श्रावणारी, सेवक राहविले बाहेरी, द्वार मर्यादा धरोनिया. असा मग दशरथ राजा त्याला म्हटलेले श्रावणारी म्हणजे श्रावणाचा वध करणारा दशरथ. तो कुठे आला? कौशल्याच्या मंदिरात आलेला आहे. हो कौसल्या ज्ञानकळा परम, 30 अंतर्बाह्य व्यापला राम, चराचर अवघे परब्रह्म, न दिसे विषम कदाही, सांडोनी जागृती सुषुप्ती स्वप्न, नयनी लाली ज्ञानांजन, चराचर अवघे निरंजन, रूप दिसे कौसल्या. तर तिच्या शरीरामध्ये प्रत्यक्ष विष्णूने अवतार घेतलेला असल्यामुळे ती त्याच्यातच सगळी व्यापून गेली होती. रामाच्या ह्याच्यातच ती पूर्ण व्यापून गेलेली होती. दशरथ प्रवेशोनी अंतरी, पाहे स्थूळ ओसरीवरी, मग सूक्ष्मदेहे माझ घरी, न दिसे कदा कौशल्या, कारण कोठडीत पाहे सादर, तव तेथे अवघा अंधार, मग महाकारण उपरी थोर, त्यावरी नृप चढियेला. तो कोठडीमध्ये गेला तिच्या खोलीमध्ये, तर ती अंधारात बसलेली होती, तिला काही दिसत नव्हतं. तर तो इकडे पाहतो तिकडे बघतो, वर चढून बघतो, काही दिसतच नाही, ती गेली कुठे. तेथेही न दिसे कौशल्या सती, मग चकित पाहे नृपती, जिने उदर्य साठविला जगतपती, तिची स्थिती कळेना. कुठे गेली? जिच्या पोटामध्ये प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे, तर ती गेली कुठे हे काही कळत नव्हतं. मग परात परसात प्रवेशे जेव्हा अजपाळ सुत, तो ती बैसली समाधिस्त, निर्विकल्प वृक्षातळी. तर ती ध्यानस्थ बसलेली होती एका झाडाखाली. परसामध्ये गेलं तो आणि बघितलं तर तिथं ती एका झाडाखाली अशी निर्विकारपणे ध्यानस्थ होऊन बसलेली होती. अंतरी दृष्टी मुरडली, वरदळ स्वनाम विसरली, ब्रह्मानंद रूप जाली, न चाले बोली द्वैताची. इतकी ध्यानमग्न झालेली आहे की तिला बोलणं सुचत नव्हतं, काहीच नाही, खाली डोळे बंद करून बसलेली आहे ती. जैसा परम सतेज मित्र, तेथे डागन लागे अनुमात्र, स्वरूपी पहुडता योगेश्वर, ज्ञान राहे ऐलीकडे, कल्पांत विजुस मशक गिळी, पिपिलिका मेरू कक्षेसी घाली, धेनुवत्स मृगेंद्राकळी, एक वेळ घडेल हे. तर एक वेळ ही म्हणे मुंगी आहे, ती मेरूला प्रदक्षिणा घालू शकेल, पण ही होणार नाही म्हणे. तशी ती इतकी याच्या ध्यानस्थ झालेली होती. परी चतुरा विश्वरूपावरी, दृष्टांत न चाले निर्धारी, क्षोत्रियांचे यज्ञशाळे भितरी, कोठे महार प्रवेशले. वडवा नळा पुढे कर्पूरदान, की जळनिधी माझी लवण, तैसी बुद्धी आणि मन, स्वसुखावरी विराली. असो स्वानंद सागरात कौशल्या पूर्ण समाधिस्थ, जवळी उभा ठाकला दशरथ, पाहे तटस्थ उगाची. तर ती इतकी ध्यानमग्न झालेली होती की जवळ दशरथ राजा येऊन उभे राहिले तरी तिला काहीच सुचत नव्हतं, समजत नव्हतं. कौशल्या स्वस्वरूपी लीन, हे दशरथासी नेनवे खून, म्हणे हे रुसली संपूर्ण, तरीच वचन न बोले. ते राजाला काही कळत नव्हतं, ही ध्यानस्थ बसली का काय. राजाला वाटलं हिला राग आला आहे कसला तरी आणि ही रुसून बसलेली आहे असं वाटलं. मग राज चक्र चूडामणी, कौशल्ये जवळ स्वये बैसुनी, स्नेहे ती हृदय धरुणी, समाधान करीत असे. जवळ जाऊन बसले आणि म्हटलं काय झालं बा तुला.
तरी ते नवघडी नयन नाही शरीराचे भान, मी स्त्री पुरुष स्मरण गेली विसरून कौशल्या. तिला मी कोण आहे, स्त्री आहे का पुरुष आहे काय आहे स्वतःलाच विसरून गेली तिला काही सुचत नव्हतं. अलंकार कैसे एक सुवर्ण, तरंग लटिके अवघे जीवन, तैसे विश्व नाही एक रघुनंदन, आनंद घन विस्तारला. ऐसी कौशल्याची स्थिती जाहली, राजा म्हणे हे झडपिली, ही महद्भूते पूर्ण घेरिली, ओळखी मोडली येची. तो म्हणे ही स्वतःलाच विसरून गेलेली आहे, हिला काय खऱ्या भूताने घेरलं का काय म्हणे काही समजत नाही. राजा म्हणे देव ऋषी सिद्ध, इही दिला आशीर्वाद, की पोटा येईल ब्रह्मानंद, आदिपुरुष श्रीराम. ऐकता नामस्मरण कौशल्येने उघडले नयन, तो जगदाभास संपूर्ण रघुनंदन रूप दिसे. आणि राजाला वाटलं हिच्या पोटी तर राम येणार आहे म्हणे. श्रीराम म्हटलं. हे ऐकल्याबरोबर तिने डोळे उघडले. राजा म्हणे हो नितिंबिनी, कुरंग नेत्रे गजगामिनी, काय जे आवडी असेल म्हणी, डोहाळे पुरवीन सर्व ते. आणि राजा तिला बोलायला लागला की तुला काय पाहिजे ते सांग म्हणे, तुला काय आवडतं असं विचारायला लागले. भ्रमटाकी बोले वचन, तो कौशल्या बोले गर्जन, मी जगदात्मा रघुनंदन, कैसे अज्ञान मजपाशी. स्थूळ लिंग आणि कारण, त्याहुनी माझे रूप भिन्न, महाकारण हे निरसून, आत्मा राम वेगळा मी. म्हणे मी जगदात्मा आहे म्हणे, माझ्याजवळ कसला अज्ञान आणि काही नाही म्हणे. हे सगळं जे वेगवेगळं रूप आहे ना म्हणे ते सगळं माझंच आहे. द्वैत्वाद्वैत महाद्वैत, याहुनी वेगळा मी अतीत, सच्चिदानंद शब्द जेत, खुंटोन या राहिला. जीव शिव द्वैत अद्वैत जे काय आहे ते सगळं मीच आहे म्हणे. जीव शिव दोन पक्ष, ध्यात ध्यान लय लक्ष, या वेगळा मी सर्व साक्ष, अचिंत्य अलक्ष श्रीराम मी प्रत्यक्ष अलक्ष असा श्रीराम आहे म्हणे, अचिंत्य अजिंक्य असा. राजा म्हणे कौशल्य ऐके, मी कोण आहे मज ओळखे, डोहळे पुसावया महासुखे, तुझ जवळी बैसलो. राजा म्हणतोय अगं मी कोण आहे मला ओळखतं खरं म्हणे, तू काय काय बोलते म्हणे तू. एरी म्हणे ज्ञाता ज्ञेय ज्ञान, हे सर्व गेले आटोन, नाही स्त्री पुरुष नपुसकपण, मी तू पण कैसे कैसे. ती म्हणे स्त्री पुरुष नपुसक काय जे काय तू मी काय काहीच नाही कळत म्हणे मला म्हणे, मी सगळं काही मीच आहे म्हणे श्रीरामचं नाही. नृप म्हणे हे महद्भूते घेरिली, ओळखी सर्व मोडली, मग पुसे गोष्ट मागली, धाकुटेपणेची तियेचे. राजा म्हणे शशांक वदने, गुण सरिते पद्मनयने, वराड बुडवोनी तुझ रावणे, नेले होते आठवते की. मग राजाला वाटलं हिला महाभूतच लागलेलं आहे म्हणे, म्हणून ही अशी काहीतरी बडबड करते. मग तिला मागची गोष्ट सांगितली की अगं तुला आठवतं का म्हणे, आपल्या लग्नाच्या वेळेला रावणाने जहाज बुडवलं होतं म्हणे आणि तुला नेलं होतं म्हणे त्याने, आठवतं का तुला, आपलं वराड बुडवलेलं होतं. शत्रूचे नाम ऐकता करणी, हाक फोडिली भुजा पिटोनी, म्हणे धनुष्यबाण दे आणुनी, टाकीन छेदोनी दाही शिरे. ते रावणाचं नाव ऐकल्याबरोबर तिने लगेच दंड पिटला आणि द्या म्हणे धनुष्य आणून म्हणे मला, मी 10 तोंड याचे 10 डोके उडवते म्हणे असं म्हणून मोठ्या मोठ्याने बोलायला लागली. ताटिका मारून या आधी, ऋषी याग पाववीन सिद्धी, महाराक्षस वधोनी युद्धी, गाधी तनय तोषवीन. गाधी तनय म्हणजे कोण, विश्वामित्र ऋषी. तर यांनी जो यज्ञ वगैरे केलेला आहे त्यांचे जे ऋषी आहेत म्हणे, तर त्यांचे यज्ञ हे राक्षस उडवता आणि त्यांचे मी त्या सगळ्या राक्षसींना आणि ताटिकांना मारून मी टाकतो म्हणे असं ती म्हणायला लागली. शिवचाप परम प्रचंड, मोडून करीन दुखंड, माझी ज्ञानशक्ती जे अखंड, पणे जिंकोन आणि न ते. तर म्हणे माझी जी ज्ञानशक्ती माझी प्रिय अशी सीता, तिला मी शिवचाप म्हणजे शिवधनुष्याचं मोडून जो काय पण आहे लावलेला आहे तो पण जिंकून तिला मी घेऊन येईल म्हणे असं ती म्हणायला लागली कौशल्या. जेने निक्षत्रिय केली अवनी पूर्ण, त्याचा गर्व हरीन न लागता क्षण, मी एक पत्नी रघुनंदन, पितृवचन पालक. तर ज्याने पूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे त्याचा मी गर्वहरण करेल आणि
असा मी एकपत्नी एकवचनी रघुनंदन येणार आहे म्हणे, रघुनंदनच आहे म्हणे, असं ती बोलायला लागली. मी सेविन घोर विपिन परिवारेशी त्रिशिरा खर दूषण क्षण मात्रे टाकीन वधोन अग्नितृण जाळी जेवी. तर मी घोर विपिन म्हणजे घोर जंगलात जाणार आहे म्हणे, आणि त्रिशिरा खरं दूषण हे कोण जे काही राक्षस आहेत त्यांना क्षणात मारून टाकेल म्हणे. रिसा वानर हाती लंका घालीन पालथी माझा वज्रदेही मारुती परमपुरुषार्थी महावीर. रिसा म्हणजे अस्वल, अस्वला आणि वानरांच्या हातून मी लंका सगळी उलटीपालटी करून ठेवेल म्हणे, आणि मला साह्य कोण करणार आहे, तो माझा वज्रदेही असा मारुती जो आहे तो मला साह्य करणार आहे, असं सांगत होती कौशल्या. क्षणे जाळील राक्षस नगर शत्रूंची शिरे छेदीन अपार पाशाणी घालोनी समुद्र लंकापूर घेईन मी. मग मी शत्रूंचे शिरछेदन करणार आहे आणि समुद्रामध्ये पाषाण टाकून लंकापुराचं राज्य घेईल म्हणे, लंकेचं राज्य हिरावून घेईल म्हणे मी. कौशल्या हाक फोडी दारुण लंके पुढे माजवीन रण महाडिसाळ कुंभकर्ण टाकीन छेदून क्षणार्धे. ती अशी टाव फोडून मोठ्या मोठ्याने हाक गर्जना करत होती आणि सांगत होती की तो महाभयंकर असा अकरा जो कुंभकर्ण त्याला मारून टाकेल म्हणे मी. सहपरिवारे वधोनी दशशीर बंदींचे सोडवीन सुरवर माझा अभिभीषण प्रियकर छत्र धरवीन तयावरी. तर तो 10 तोंडांचा जो रावण आहे म्हणे त्याला मी त्याचा पराजय करेल आणि त्याच्या बंदीखान्यामध्ये जे सुरवर म्हणजे सगळं देव जे आहेत त्यांनी बंदीखान्यात ठेवलेले त्यांना सोडवेल, आणि माझी जो भक्ती करतो बिभीषण तर त्याला छत्र धरवीन म्हणजे त्याच्यावर राज्याभिषेक करेल म्हणे मी, त्याला राज्यावर बसवेल. स्वपदी स्थापोनी निजभक्त मी अयोध्येसी येईन रघुनाथ आदि व्याधी जरा मृत्यू या विरहित करीन प्रजा. आणि अशा प्रकारे मी सर्व त्याचा राज्याभिषेक वगैरे करून आणि मी परत येईल म्हणे अयोध्येला, असं सांगायला लागली ती. स्त्री पुरुष नपुसक भेद या वेगळा मी ब्रह्मानंद माया चक्रचाळक शुद्ध निष्कलंक अभेदपयी प्रलय काळाशी शासन करता आदि मायेचा निज भरता करता हरता पाळिता मज परता नसेची. तर जे काय करता करविता मीच आहे म्हणे, असं सांगत होती ती कौशल्या. मी अज अजित सर्वेश्वर मी जन्म घेतलेला आहे, अजित म्हणजे कधीच जिंकला जाणार नाही असा सर्वेश्वर मीच आहे म्हणे. मी अज अजित सर्वेश्वर मीच नटलो चराचर धरोनी नाना अवतार मी मजपाशी सामावे ऐसे ऐकता दशरथ म्हणे ही भूते ल्याले घेरली यथार्थ फाटा फुटलासे बहुत बडबडत भलतेची. मग राजाला म्हणजे हेच झालं, काही शंकाच उरली नाही की हिला भूतानी पछाडलेलं आहे असं वाटायला लागलं राजाला, म्हणून याशी काहीच्या काही बडबड करते आहे असं वाटत होतं राजाला. पंचाक्षरी आना पाचारुण महाराज सद्गुरु ज्ञानघन तो सरसिजोद्भव नंदन बोलावून नावेगी जेने दर्भावरी धरिली अवनी कमंडलू ठेवला सूर्यासनी इंद्रसभेसी नेला वासरमणी अद्भुत करणी जयाची. वसिष्ठाला धावनी म्हणजे वसिष्ठांना बोलवून आणा म्हणे असं सांगायला लागले. म्या याग केला सायासी की पुत्र होईल कौशल्येसी तो मध्येच ही विवशी उठली ऋषी काय करू. तर ऋषींना सांगायला लागला वसिष्ठ ऋषींना, काय झालं म्हणे, हे भूतानी हिला ग्रासलेलं आहे म्हणे, मी काय करू म्हणे. अंधकूपी पडेल तरणी कोरान्न मागेल चिंतामणी सुधारस गेला कडवटोनी हे कालत्रयी घडेना. सूर्य म्हणे अंधारात पडेल म्हणे, असं घडेल का कधी. किंवा चिंतामणी आहे तो भिक्षा मागेल का. किंवा सुधारस म्हणजे किती गोड असतो म्हणे, तो कडू होईल का म्हणे. तसं हे झालेलं आहे म्हणे. असं मी जर एवढा यज्ञ केलेला आहे तर ही अशी हिला भूतबाधा का झालेली म्हणे, हे असं कसं घडू शकतं म्हणे. क्षुदेने पिढीला क्षीरसागर सुरतरुसी येईल दारिद्र्य तीव्र तपेल रोहिणीवर हे कालत्रयी घडेना. कल्पवृक्ष म्हणे तर त्याला गरिबी येईल का म्हणे कधी. किंवा
क्षीरसागर आहे म्हणजे दुधाचाच समुद्र आहे, तो कधी उपाशी राहील का? असं काहीच घडू शकणार नाही, तर मग हिला भूतबाधा कशी होऊ शकते, असं त्यांचं म्हणणं होतं. अंधत्व आले अग्निनेत्री, ताम्रनाने मागे कणकाद्री, अंत्यजनांदेल श्रोत्रिय मंदिरी, हे कालत्रयी घडेना, असो वसिष्ठ कौशल्ये जवळी, येऊनी विलोकी तयेवेळी, तव ती श्रीरामरूप जाहली, अंतर्बाह्य समूळ. आणि मग बघतोय तर काय, ती पूर्ण रामाच्या ध्यानात बसलेली होती. न दिसे श्रियेची आकृती, न दिसे श्रियेची आकृती, धनुष्यबाण घेऊनी हाती, आकर्ण नयन विराजती, देखे मूर्ती जगद्वंद्य, मूर्ती पाहता आनंद घन, सद्गत झाला ब्रह्मनंदन, अष्टभावे दाटला पूर्ण, गेला विसरोनी देहभाव. तो जवळ गेला आणि बघतो तर काय, तर तिथं कौशल्या दिसतच नव्हती त्यांना, तर हातामध्ये धनुष्य घेऊन श्रीरामाची पूर्ण अशी आकृती दिसत होती. आणि मग ते बघितल्यावर त्यांच्या मनामध्ये अष्टभाव दाटून आले, भावना दाटून आली एकदम. वसिष्ठ कौशल्या ते अवसरी, मुराली ब्रह्मानंद सागरी, दशरथ परम अंतरी, घाबरा झाला जानोनिया, वसिष्ठा सारिका महामुनी, भूते झडपिला एक क्षणी, या भूताची करता झाडणी, कोणी त्रिभुवनी दिसेना. तर वसिष्ठासारखे सुद्धा आश्चर्यचकित झाले, काय झालं व समोर काय दिसतंय असं. मी हतभाग्य संपूर्ण, मज कैसे पुत्र संतान, कौशल्याई गेली झडपोन, ब्रह्मानंदे मूर्छित, निरपराध वदिला श्रावण, तेने हे दुःख देतो दारुण, ऐसा तो महाराज अजनंदन, जळाला पूर्ण अंतरी. आणि मग ते समोर बघितलं तर राम दिसायला लागले. आणि मग त्या राजाला दुःख वाटायला लागलं की अरे म्हणे, कदाचित मी निरपराध असा श्रावण बाळाचा वध केल्यामुळे ते दुःख माझ्यासमोर येतंय म्हणे, आणि पत्नी तर काही दिसत नाही, तर राम दिसतोय म्हणे. तो स्वानंद लहरी जिरून, वसिष्ठे उघडले नयन, राजा धावणी धरी चरण, आनंदन माय अंतरी, रायासी कैसी परी जाहली, की पुरी बुडता नौका आली, अंधकुपी पडता तात्काळी, हस्त सूर्य दिधला. आणि मग त्यांनी जे वशिष्ठ मुनींनी पण ध्यान लावून बसलेले होते, त्यांच्या ज्या आत्मानंद लहरी होत्या, तर त्यांनी ते बघितलं आणि डोळे उघडले, त्यांना कळालं काय आहे ते. आणि मग राजाला जो पश्चाताप झाला होता, त्यांनी सांगितलं की हे तुझ्या पोटी रामच येतोय म्हणे. हे ऐकल्यावर राजाला जसं काही एखादा खोल दरीत पडतोय आणि त्याला कोणीतरी हात दिला तर त्याला कसं वाटेल, किंवा सर्प चावतोय त्याला तो गरुड धावत आला तर त्याला कसं वाटेल, त्याप्रमाणे सर्पडंकिता गरुड धावे, गजे कोंडिता केसरी पावे, की क्षुदिता पुढे हे लावे, क्षीरसागर येऊन या. सर्प चावायला आला आणि गरुड धावत आला, त्याला कसं वाटेल, किंवा भूक लागलेली आहे आणि क्षीरसागरच येऊन उभा राहिला. की वनव्यात व जळता वरुषे घन, की हुडहुडी भरता धडके कृशान, की दारिद्र्ये पीडिता लक्ष्मी आपण, घरी येऊनी बैसली. की एखादा वनव्यामध्ये खूप पोळलेला आहे जाळ, त्याला म्हणजे शेक लागतोय आणि अचानक पाऊस पडायला लागला, किंवा खूप थंडी भरलेली आहे आणि समोर अग्नी आला, शेक आला व शेकोटी असं. किंवा एखादा भिकारी आहे, दरिद्री आहे, त्याच्यापुढे लक्ष्मी येऊन उभी राहिली, तर त्याला कसं वाटेल, त्याप्रमाणे आनंद झाला राजाला. ऐसा आनंदला राजा दशरथ, म्हणे सद्गुरु स्वामी तू समर्थ, मज नवल हे वाटत, तुझंही भूते झडपिले. आता मला असंच वाटतं म्हणे, तुला पण भूताने झपाटलं काय माहिती, असं ते गुरूंना म्हणायला लागले तो राजा. आम्ही अत्यंत भाग्यहीन, कैचे देखो पुत्र संतान, मग हास्यमुख ब्रह्मनंदन, काय गरजोनी बोलत, जो नीलग्रीव हृदयरत्न, जो कमलोद्भवाचे देवतार्चन, सनकादिक करोणी यत्न, हृदय संबळीत वाहती. म्हणे जे कोणाला सगळ्यांना दुर्लभ असा आहे म्हणे, तो भगवंत आज तुझ्याकडे येतोय आहे असं सांगता येते. तो वैकुंठपुर विलासी, आला कौसल्याच्या गर्भासी, मारुणे सकळ दुष्टांसी, देव सोडविल बंदीचे. शंकर अग्नी जे काही देवसना ब्रह्मदेव जे कोणी अपेक्षा करताय त्यांच्या दर्शनाची, असा तो भगवंत वैकुंठवासी तो तुझ्याकडे येतोय म्हणे, तर तुझं केवढं भाग्य आहे. जे जे कौशल्या बोलिली सत्य, ती तुके होईल यथार्थ, तुझं होतील 4 सूत, सत्यवचन राजेंद्रा. आता जे कौशल्या बोलली ना म्हणे ते सगळं काही घडणार आहे, आणि आता तुला 4 मुलं होणार आहेत म्हणे, असं वसिष्ठ मुनींनी दशरथ राजाला सांगितलं. शंख चक्र शेष नारायण,
चतुर्धा रूप प्रगटेल जगज्जीवन, ज्याची कथा ऐकता पापी जन उद्धरो नितरतील. शंख चक्र गदा आपलं शंख चक्र शेषनारायण म्हणजे लक्ष्मण, शंखचक्र म्हणजे भरत आणि शत्रुघ्न, आणि शेषनारायण म्हणजे लक्ष्मण, आणि जगज्जीवन म्हणजे राम, असे सगळे तुझ्याकडे येणार आहेत म्हणे. माध्यांना येईल चंडकिरण, पुष्य नक्षत्र साधून अवतरेल रघुनंदन, पूर्ण ब्रह्म जगद्गुरु. ज्या वेळेला पुष्य नक्षत्र असेल आणि त्यावेळेला सूर्य माथ्यावर येईल आणि त्याच वेळेला रामाचा जन्म होईल म्हणे असं सांगितलं. ऐसी वसिष्ठांची वचने, की स्वानंद नभीची उडुंगणे, की सत्यवैरागीची रत्ने, निवडून दिली दशरथा. तर स्वानंद हेच आकाश आहे म्हणे, आणि असं सर्व सांगून गुरूंनी सांगितलं, त्याला राजाला आनंद झाला. तेने कर्णद्वारे त्वरित, साठविली हृदय संदुकेत, धावणे गुरुचे पाय धरित, म्हणे कृतार्थ झालो मी. त्यांनी जे काही राजा हे गुरु बोलत होते ते सगळं आपल्या हृदयात साठवलं आणि पळत जाऊन पटकन गुरूंच्या चरणांना वंदन केलं, मिठी मारली. असो भरेली आम नवमास, प्रसूती समय कौशल्येस, कवण ऋतू कवण दिवस, सावकाश ऐका ते. आता कोणत्या महिन्यात येणार आहे, कोणता दिवस असेल हे सगळं सांगता येते. वसंत ऋतू चैत्र मास, शुक्ल पक्ष नवमी दिवस, सूर्यवंशी जगन्निवास, सूर्यावासरी जन्मला. माध्यान्ह आला चंडकिरण, पुष्य नक्षत्र साधून अवतरला रघुनंदन, पूर्ण ब्रह्म जगद्गुरु. चैत्र मासामध्ये वसंत ऋतू असेल आणि शुक्ल पक्षामध्ये जी नवमी आहे त्यावेळेला पुष्य नक्षत्रावर श्रीरामांचा जन्म झाला. श्रीराम केवळ परब्रह्म, त्यासी झाला म्हणता जन्म, संत हसतील परम, तत्वज्ञान वेत्ते जे, ज्याची लीला ऐकता अपार, खंडे जन्म मृत्यू दुर्धर, त्या रामासी जन्म संसार, काळत्रयी घडेना. दाविली लौकिक करणी, की कौसल्या जाहली गर्भणी, तो ब्रह्मानंद मोक्षदानी, जन्म कर्म त्या कैसे. जो प्रत्यक्ष ब्रह्मच आहे म्हणे, त्याला जन्म संसार हे कशाचं काय, काहीच नाही म्हणे. क्षीरसागरी हुन नारायण, येऊन अयोध्येसी झाला सगुण, शेषलक्ष्मी सहित जगज्जीवन, तैसाच तेथे संचरला. म्हणे कसला जन्म कसलं आहे म्हणे, प्रत्यक्ष क्षीरसागरातून विष्णू प्रत्यक्ष अयोध्येला येऊन राहिलेले आहेत म्हणे. कसे, शेषांसहित लक्ष्मीसहित आलेले आहेत म्हणे. अनंत कल्याणदायक, अज अजित निष्कलंक, भक्त तारावयासी देख, जगन्नायक अवतरला. मग झाला जन्म रामाचा. देव करती जय जयकार, करील राक्षस संहार, म्हणती आता अवतरेल हा रघुवीर, बंधमुक्त करील आम्हा, असो अयोध्यापुरी निराळी, विमानांची दाटी झाली, दुदुंबीची घाई लागली, पुष्पे वर्षती अपार. आता देवांनाही असं वाटायला लागलं की आता आम्हाला ह्या रावणाच्या बंधनातून मुक्त करेल म्हणे राम. असो, आणि मग जन्म झाल्यानंतर देव विमानातून पुष्पवर्षव करायला लागले, दुदुंबी वाजायला लागल्या. असो ते कौशल्या सती, बैसली असता एकांती, तो 8 वर्षाची मूर्ती, सन्मुखे देखे अकस्मात, निमासूर वदन सुंदर, तेजे भरले असे मंदिर, ज्या तेजासी शशी मित्र, लपोणी जातोई विलोकिता. तर ती बसलेली असताना 8 वर्षाची एक मूर्ती तिच्यासमोर उभी राहिली अचानक, आणि अशी कोमल वदन असं सुंदर असं येऊन उभे राहिले की त्यानं इतकं तेजस्वी की सूर्य आणि चंद्र त्यांच्या पुढे काहीच नाही. पदकमल मकरंद सेवना, भ्रमरी जाहली क्षीराब्दी कन्या, कदाही न विसंबे चरणा, कृपण धना लागी जैसा, संध्या राग अरुण बलार्क, दिव्यरत्नांचे काढले रंग देख, तळवे तैसे सुरेख, श्रीरामाचे वाटती. संध्या राग अरुण बालार्क, दिव्यरत्नांचे काढिले रंग देख, तळवे तैसे सुरेख, श्रीरामाचे वाटती. तर श्रीरामाचे तळवे इतके कोमल होते जसे काही संध्याकाळचे गुलाबी रंग, आणि अरुणोदयाचे जसे सकाळचे रंग किंवा संध्याकाळचे आकाशातले रंग असतात त्याप्रमाणे बालसूर्य उगवला आहे असं वाटत होतं. आणि यांचे ती क्षीराब्दी कन्या म्हणजे लक्ष्मी, त्यांच्या पावलांचे पावलरूपी जे कमल होते त्यांचे भ्रमरसेवन करण्याकरता, त्यांचे मधसेवन करण्याकरता लक्ष्मी भ्रमर रूप घेऊन आली म्हणे.
चंद्रक्षयरोगे कष्टी होऊनी निजांगाशी दश शकले करोनी सुर वाढला रामचरणी स्वानंद धनी हे तसे चंद्रपण आला दर्शन घ्यायला. रमापदी रंगली दिवसनिशी तो बंधू पाहुणा आला शशी तोही राहिला अक्षय व्हावयासी न जायची माघारा. तर रमा म्हणजे लक्ष्मी तर लागलीच त्यांच्या चरणाला रामाच्या, पण तिचा जो बंधू होता हे चंद्र आणि लक्ष्मी समुद्रातून निघाले म्हणून ते बहीण भाऊ, तर तिचा बंधू शशी म्हणजे चंद्र पण आला तिच्या रामाच्या दर्शनाला. ध्वज वज्र अंकुश पद्म ऊर्ध्वरेखा चक्रादी चिन्हे उत्तम यांचा अर्थ ऐकता परम सुख होय भक्तांसी. तर चक्रादी त्यांच्या चिन्ह होते रामाच्या पावलांवर. सात्विक प्रेमळासी देखा ऊर्ध्व संकेत दावी ऊर्ध्वरेखा सत्यशील धार्मिका भाविका ऊर्ध्वपंथी दावित विद्यामध्ये मत्तगज एक भाग्यमध्ये डुलती सहज त्यासी आकर्षावया सहज अंकुश पायी झळकतसे पायी झळके दिव्य पद्म ते पद्मेचे अक्षयधाम ते जगमाऊली सप्रेम तये पदी सुरवाडली. पद्म होतं त्याच्या पायावर रामाच्या पायावर, म्हणजे पद्माक्षी म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच तिथं होती. अहंकार जड पर्वत शरणांगता बाधक यथार्थ तो फोडावयासी तळपत वज्रपायी रामाच्या, म्हणजे ज्यांना अहंकार झाला तो अहंकार हरण करण्याकरता वज्र पण होतं चिन्ह, वज्राचं पण चिन्ह होतं रामाच्या पावलावर. भवसागर तरावया गहन जहाज अद्भुत रामचरण त्यावरी ध्वज विराजमान रात्रंदीन तळपतसे काम क्रोध दुर्धर असुर त्यांचे छेदावया शिर दैदिप्यमान दिव्य चक्र श्रीराम तळवा झळकते. तर रामाच्या तळव्यांचं हे वर्णन करता आहे. लोकांच्या काम क्रोध जे काय असुर आहेत तर ते त्यांचं हरण करण्याकरता तर चक्रसुद्धा आहे म्हणे. मळरहित प्रपद सुंदर गोटी त्रिकोण यंत्राकार इंद्रनीळ उपमा साचार नपुरती कठीण म्हणून या. तर पायाचे जे वरचा भाग होता तळव्यांच्या वरचा भाग, तर ते सुद्धा इंद्रनीळाची उपमा दिली तरी कमीच पडेल म्हणे. पदतले आरक्त साजिरी वसे तेथे सरजोद्भव कुमारी विश्रांती घ्यावयावो रात्री रामचरणी रंगली हो. तर असे ते कोमल रामाचे चरण होते, तिथं त्या तळव्यांजवळ लक्ष्मी बसलेली असायची म्हणे. किती पापे हरावी दिवस रजनी मनोनी श्रमली जन्नूनंदिनी शुभ वाकी रूप होऊनी रामचरणी विराजे. तर जान्हवीसुद्धा आली तिथं दर्शन घ्या नदी, की लोकांचे किती पाप हरण करावे म्हणे. ती पण आली. मांड्या सुकुमार सावळिया ते सुर वाढली मित्रतनया की यमा अनुजा अपवाद चुकवावया महदाश्रय करीतसे. तर यमुना नदी पण आणि कोण ही यमानुजा म्हणजे यमाची बहीण कोण यमुना, तीसुद्धा आली दर्शन घ्यायला रामाचं. ऐसी रामपदी त्रिवेणी साचार प्रयाग तीर्थराज पावन थोर प्रेमे माघमासी सभाग्य नर प्रातस्नानासी धावती. तर असं हे त्रिवेणी जे संगम आहे जो यमुना जान्हवी यांचा जो त्रिवेणी संगम आहे प्रयागला, तर तिथं माघ मासाचे माघ स्नान करायला लोक जातात म्हणे. भक्त मुमुक्ष साधक संत हेची राजहंस विराजित वाकीवरी रत्ने तळपत तेची तपस्वी तप्ताती चरणध्वज झळके स्पष्ट तोची जाणीजे अक्षयवट जेथे सनकादिक वरिष्ठ क्षेत्र संन्यासी जाहले प्रयागी मोक्ष देह त्यागिता येथे मोक्ष श्रवण करिता देही असता विदेहता येता हाता भक्तांच्या त्या प्रयागी कष्टी बहुत येता जाता भोगिती अमिप हा प्रयाग ध्यानी अकस्मात प्रकटे सत्य भक्तांच्या तोडर वाकी नुपुरे असुरांवरी गरजती गजरे वाटे नभ गाळोनी एकसरे पोटऱ्या जाणू ओतल्या. तर प्रयागाला जाताना कष्ट असतात म्हणे, पण रामाच्या चरणावर हा जर आपण दर्शन घेतलं तर ते प्रयागाचंच आपल्याला फळ मिळतं. मग प्रयागाला जाताना त्रास होतो, पण इथं आपल्याला ह्याचंच पुण्य मिळून जातं म्हणे दर्शनानेच. तर ते रामाचे चरण कसे आहेत, वाकी तोडर नुपुरे सर्व आहेत म्हणे. त्याप्रमाणे त्यांच्या पोटऱ्या जशा काही केळीच्या खांबांसारख्या आहेत. की सरळ कर्दळीचे स्तंभ की गरुड पाचूचे उगवले कोंभ
की इंद्रनीळ गाळुनी सुप्रभ जानू जंघावे दिल्या. तर पावलांचे वर्णन केलेलं आहे रामाचे आहे. मिळाल्या सहस्र चपळा तैसा काकसे झळके पितांबर पिवळा वरी तळपे कटी मेखला पाहता डोळा आल्हाद. तर त्यांचा कमरेचा पितांबर कसा होता की जशी विद्युल्लता असते, वीज जशी चमकते त्याप्रमाणे त्यांच्या कमरेचा पितांबर होता आणि त्याच्यावर साखळी होती. कटी मेखला म्हणजे कमरेची साखळी. कटी मेखले वरी महामणी की पंक्ती बैसले वासरमणी दाहकत्व सांडुनी जगनी श्रीरामाच्या लागले. तर त्या साखळीवर एक मोठा मणी बसवलेला होता. तो मणी कसा जसा काही सूर्यास्त तिथं बसवलेला आहे इतका चमकत होता. रामाच्या कमरेला त्या साखळीवर बसलेला होता तो खडा. तो खडा चमकत होता सूर्यासारखा. वेदांतीच्या श्रुती गहन अर्थ बोलविती जेवी शोधन तैसा क्षुद्र घंटा ऋणधुन शब्द कितकरिती रसाळ. तो वेदांच्या ज्या श्लोक आहेत तर त्यांचे जे अर्थ शोधून सांगावे लागतात तशा त्यांच्या घुंगूर होते, घुंगरू ते रुंझून असे आवाज करीत होते. देखुनी कटी प्रदेश सुकुमार लाजोनी वना गेला मृगेंद्र वाटे त्या दुःखे स्वशरीर वाहन केले दुर्गेचे. गंभीरावर्त नाभिस्थान जेथे जन्मला चतुरानन सत्वरजतम गाळून त्रिवळीवरी विराजे. तर रामाची कंबर बघून सिंहाला सुद्धा लाज वाटली. सिंहासारखं कमर म्हणतात ना, तर त्या सिंहाला सुद्धा स्वतःची लाज वाटली म्हणे की जो वाहन दुर्गेचं वाहन आहे म्हणजे देवीचं जे वाहन आहे सिंह त्याला स्वतःची लाज वाटली. असं इतकी बारीक कमर होती रामाची. गंभीरावर्त नाभी स्थान म्हणजे त्याची जी बेंबी होती तिथून कोण जन्माला आलं? विष्णूच्या बेंबीतून ब्रह्मदेव जन्माला आले. ते कसं होतं ते? गंभीरावर्त नाभिस्थान जेथे जन्मला चतुरानन सत्वरजतम गाळून त्रिवळीवरी विराजे. कौस्तुभ तेज अपार पाहता भुलती शशिमित्र गुणी ओविली नक्षत्रे समग्र मुक्ताहार डोलती तेवी. की त्या मुक्तांच्या माळा बहुत रघुपतीच्या गळा डोलत की मुक्तारूपे समस्त अनंत ब्रह्मांडे गुंफिनी. त्यांच्या गळ्यामध्ये जे माळा होत्या त्या खूप सुंदर अशा होत्या. मुक्ता माळांचे तेज गहन परी त्यांचा पालटला वर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांगी रघुपतीच्या. निळ गगनावरी सुंदर मंदाकिनी ओघ दिसे शुभ्र तैसा अम्लान सुमनहार श्यामतनवर शोभत. तर जसा नील म्हणजे निळ्या आकाशामध्ये मंदाकिनीचा ओघ म्हणजे चांदण्या गंगेचा प्रवाह जसा असतो त्याप्रमाणे चांदण्यांचा जसा प्रवाह असतो तशा माळा श्यामतनु म्हणजे सावळ्या वर्णावर पांढऱ्या फुलांच्या दिसत होत्या. असं हे वर्णन केलेलं आहे त्या फुलांच्या माळांचं वर्णन केलेलं आहे. की मेघी स्थिरावली क्षणप्रभा तैशी वैजयंतीची शोभा सहस्रमुखाच्या जिभा गुणवर्णिता शिणल्या हो. तर त्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती जी माळा होती तर ती इतकी सुंदर होती की जशी काही वीजच त्यांच्या गळ्यामध्ये आहे म्हणे असं. तर ते त्यांचं वर्णन करायला सहस्रजिभा असलेला शेषनागसुद्धा कमी पडेल. अनंत भक्त हृदयी धरिले तरीचं वक्षस्थळ वृंदावले ब्रह्मानंद मुरानी ओतले हृदयस्थान सत्यपई. त्यांचं वक्षस्थळ एवढं मोठं होतं, विशाल होतं की सगळ्या भक्तांना त्यांनी हृदयात ठेवलेले म्हणे रामांनी. श्रीवत्स झळके सव्यांगी निके श्रीनिकेतन वामभागी उटी शोभे श्यामलांगी कोण्या दुष्टाते ते ऐका. हृदयाच्या उजव्या बाजूला श्रीवत्स लांछन म्हणजे ती एका भक्तांनी लात मारलेली होती ते पण चिन्ह होतं म्हणे. श्रीनिकेतन वामभागी उटी शोभे श्यामलांगी कोण्या दुष्टाते ते ऐका. मित्रकन्येवरी जान्हवी जळ की राका इंदुप्रभेने शोभे निराळ की दैदिप्या मणिनींद्रनीळ आवरण त्यावरी काश्मीराचे. की हळाहळ झाले अपार म्हणून धावला कर्पूर गौर चंदन रूपे तो प्राणमित्र श्यामलांगी जडला हो. चंदन लावलेले ना त्याचं वर्णन केलेलं आहे. तैसी उटी दिसे सुढाळ की चंद्रबिंब उकले निर्मळ की मुक्ताफळांचा गोळा सुढाळ इंद्रनीळा चर्चिला.
चंद्रबिंबच लावलेलं आहे म्हणे, असं ते चंदन लावलेलं होतं ना रामाला, तर त्याचं वर्णन केलेलं आहे. शंखचक्र धनुष्यबाण चोहो हस्ती शोभायमान, हस्तकटकांचे तेजे कर्ण उजळीत नभाते. हातामध्ये शंखचक्र सर्व होतं. क्षणप्रभेची चक्रे तळपती, तैशा मुद्रिका करी झळकती, किंवा औपासके यंत्रे रेखिती, तेची गती तेथे देसे. हातामध्ये अंगठ्या घातलेल्या होत्या बोटांमध्ये, जसे काही रत्न तळपतायत. प्रलयाग्नी नेन उघडिले नयन, तेवी कीर्तिमुखे परिपूर्ण, की निष्कलंक रोहिणी रमण, पदकरुदयी डोलतसे. जसं अग्नीने डोळे उघडलेले असं वाटतं म्हणे, तर ते अशा प्रकारचे रत्न त्यांच्या गळ्यामध्ये घातलेले होते. कंबुकंठ अतिशोभत, नासिक सरळ सुकुमार बहुत, मंद स्मित वदन विराजत, कोटी मन्मथ ओवाळीजे. तर त्यांच्या गळामध्ये अशा मस्त माळा वगैरे घातलेल्या होत्या. विद्रुम वर्ण अधर सतेज, माझी ओळीजे झळकती द्विज, त्या तेजे शशी नक्षत्रे तेजपुंज, जाकोळती पाहता. विद्रुम वर्ण म्हणजे गुलाबी रंगाचे असे अधर म्हणजे त्यांचे ओठ होते. नंतर त्याच्यामध्ये दात स्वच्छ असे पांढरे दिसत होते, की जसे चंद्र आणि सूर्यच चमकता आहेत असं. त्रैलोकीचा मेळवणी आनंद, ओतिले रामाचे वदनारविंद, आकर्ण नेत्री भ्रुकुटी विशद, धनुषाकृती शोभती. त्यांच्या ज्या भुवया होत्या त्या धनुषाकृती होत्या. स्वानंद सरोवरीची कमलदले, तैसे आकर्ण नयन विकासले, ज्या कृपादृष्टीने निवाले, प्रेमळ जन सर्वही. डोळे कसे होते? नुकतेच उमललेले कमलदलांसारखे, फुलकमलाच्या फुलांसारखे. कुंडले तळपती मकराकार, की जडले रवी रोहिणीवर, की अंगिरा पुत्र भृगुपुत्र, विचार पुस्ती रामाते. म्हणजे ते कानात जे कुंडल होते ते मकराकार होते, माशाच्या आकाराचे होते. तर त्यांना कशाची उपमा दिलेली आहे? जसं बृहस्पती आणि शुक्र म्हणजे गुरु आणि शुक्र कानामध्ये काहीतरी रामाच्या सांगतायत असं वर्णन केलेले आहे. की वेदसागरीच्या रत्नज्योती, पूर्व उत्तर मीमांसा निश्चिती, कुंडल रूपे जाणविती, अर्थविशेष स्वामींचे. जसं वेदसागरातील जे रत्न आहे त्यांचे जे तेज आहे त्याप्रमाणे त्यांचे कुंडल दिसत होते. श्रीरामतनू सुकुमार, तेने शोभती अलंकार, पीतवर्ण टिळक सुंदर, अनुपम्य रेखिला. आणि त्यांनी पिवळ्या रंगाचा गंध लावलेला आहे कपाळाला. सुवर्णोदक नदीला पूर, नीलपीठा गिरीपाठारी निरंतर, तैसा टिळक सुंदर, विशाळ भाळी झळकतसे. त्यांच्या असं भव्य कपाळावर गंध असा पिवळ्या रंगाचा गंध शोभलेला आहे. जैसा कल्पांतीचा दिनकर, तैसा मुकुट दिसे जाज्वल्य थोर, तेज तळपतसे अपारे, दिगंतरीही न समाये. तो त्यांचा जो मुकुट होता त्याचं तेज सगळीकडे पसरलेलं होतं. दावाग्नीचे कल्लोळ भडकत, तैसे उत्तरीय वस्त्र रुळत, दशांप्रती मुक्ते झळकत, कृत्तिका पुंजा सारखी. तर त्यांच्या अंगावरचे दागदागिने आणि त्यांचा जो उत्तरीय म्हणजे उपर्ण होतं ते चमकत होतं, आणि कृत्तिका पुंजा म्हणजे चांदण्यांसारखे त्यांचे हे झळकत होते दागदागिने. ते परमतेजाळ हिरोदक, की शुभ्र यशा चढेल बीक, शुभ्र श्वेत मृडाणी नायक, कर्पूर करुणी उठला की ते दिव्य रजत तगट घडले, की पारदे कैलास डवरिले, की जान्हवी तो ये उपविले, दिनकरनाथे स्वहस्ते. जसं शंकराला एखाद्या याच्याने शोभिवंत केलेले भस्म लावून त्याप्रमाणे हे सर्व शुभ्र रंगासारखा दिसत होते ते सगळं. की दिव्य रजत तगट घडले, की पारोदे कैलास डवरिले. पाऱ्याने जसं काही कैलास हे झालेलं आहे, चकाकतंय असं. की जान्हवी तोय ओपविले, दिनकरनाथे स्वहस्ते. किंवा जान्हवी नदीचं पाणी सांडलेलं आहे म्हणे. सच्चिदानंद नंदतनू सगुण, अतसी कुसुमाभास पूर्ण, त्याची रंगे करुण नीलोत्पले रांबविले. नभासी चढला तोच रंग, त्याचे प्रभेने रंगले मेघ, इंद्रनीळ ही सुरंग, त्याच प्रकाशने प्रकाशले. ते तिचे सौंदर्य अद्भुत, गरुड पाचूचे तेज दिसत, मर्ग माझासी बीक चढत, तनु सावळी देखुनिया.
तर असं सर्व वर्णन केलेलं आहे विष्णूंचं रामाचं. तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर, भक्त मंदिरा गणमंदार, कुरवंडी करुणी सांडावे साचार, कोटी मकर ध्वज करोनिया, ब्रह्मांड फोडोनी बाहेरी, अंगीचा सुवास धावणे करी, लावण्य मृगसागर कैट भारी, लीलावतारी साधक तो मधुकैटभाचा वध करणारा तो विष्णू म्हणजे. तर त्याचं वर्णन काय वर्णन करावं म्हणे. असा तो अमृताचा सागर आहे म्हणे, सौंदर्यरूपी सागर. पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर, लीला विग्रही श्रीधरवर, हृदय रेखिला निरंतर, निज भक्ती प्रेम भरे, असो कौसल्या बोले ते अवसरी, भक्तवत्सला मधुकैट भारी, तू आता बाळवेश धरी, माझे उदरी अवतरले. तेव्हा कौशल्या सांगायला लागले, हे सगळं स्वरूप दिसलेलं तिला. आणि मग तिने सांगितलं की आता तू बाळरूपाने माझ्या ह्याच्यामध्ये ये म्हणे, माझ्या हृदय ये म्हणे. लोक म्हणतील कौशल्यानंदन, ऐसा होई तू मनमोहन, कमल दल राजीवनयन, हास्यवद्यन विलोकी. तर आता तू माझा बाळ म्हणून ये म्हणे. सजल जल दवर्ण कोमळ, कौशल्ये पुढे जाहला बाळ, तव ते परम सुवेळ, पुष्कार कयोग ते समयी. जो क्षीरसागरवासी तमाल नील, तो कौशल्ये पुढे जाहला बाळ, चरुणांगुष्ट धरोणी कोमळ, मुख कमळी घाली तसे. जो क्षीरसागरामध्ये पौडलेला आहे तो कौशल्याच्या पुढे बाळ झाला आणि त्यांनी पायांचा अंगठा तोंडात धरून तो खायला सुरुवात केलेली आहे. भक्तचरणी लागले बहुत, गोड गोड म्हणून वाखाणीत, या लागी गोडी रघुनाथ, स्वय पाहता चाखोनिया. भक्त म्हणतात म्हणे रामाचं चरण फार गोड आहे असं म्हणतात म्हणे. तर ती गोडी स्वतः राम चाखून पाहतात म्हणे, की खरंच म्हणतात म्हणे भक्तजन की रामाचे चरण किती गोड आहेत. तर त्याची चव कशी आहे हे पाहण्यासाठी स्वतःच तोंडात घालतायत असं इथं वर्णन केलेलं आहे. की स्वचरणाची गोडी सेवित, भक्तांशी लोभ लागावया बहुत, म्हणून या कौशल्यासूत, कौतुकार्थ दावत असे. म्हणून ते तोंडामध्ये घालून बघतात म्हणे की माझ्या चरणाची गोडी कशी आहे ते. पुत्र झाला कौशल्येस, लागला वाद्यांचा एकची घोष, सुरांसहित सुरेश, जय जयकार नभी करती, सुमन संभारते अवसरी, देववर्षती अयोध्येवरी, दुदुंबीनाद अंबरी, न समायेची ते धवा, हळदी कुंकुमे ताटे भरोणी, बिदोबिदी धावती सुवासिनी, पावल्या कौशल्याच्या सदनी, वेगे करुणी ते धवा. तेव्हा विमानातून फुलांनी हे केलं, देवांनी फुलांचा वर्षाव केला आणि दुदुंबी वाजायला लागल्या. आणि नंतर सुवासिनी हळदी कुंकवाचे ताटं घेऊन इकडून तिकडे कौशल्याच्या सदनामध्ये जायला लागल्या. मंगळतुरांचा एकची नाद, घरोघरी होता ब्रह्मानंद, ते समयीचा आनंद भोगींद्र वर्णू शकेना. तर मंगळवाद्यांचा जो आवाज होता तो प्रत्येकाच्या घरी ऐकू जात होता आणि घरोघरी आनंद झालेला होता. तर इथे जे वर्णन आहे ते स्वतः शेषसुद्धा वर्णन करू शकणार नाही. आनंदला ब्रह्मनंदन, चहूकडून धावले ब्राह्मण, जैसा क्षीरसागर देखून, क्षुधार्थी वेगे धावती, की महापर्व काळ प्रगटला, प्रयागासी धावे भक्तमेळा, की गावा समीप परिस निघाला, दुर्बळ धावती घ्यावया. जसं एखादं महापर्व काळ आहे आणि ते लोक प्रयागला जातात त्याप्रमाणे सगळे धावायला लागले. रामाचा जन्म ऐकून सगळ्यांना आनंद झालेला आहे. किंवा एखादा गरीब आहे आणि त्याला हे सापडलं, धन सापडलं, ते जसं घ्यायला निघाले तसं. किंवा एखादा तहानलेला आहे आणि त्याला हे सापडलं, पाणी सापडलं, तर तो कसा पळेल त्याप्रमाणे सर्व लोक पळत होते. जैसी ब्राह्मणांची ते काळी, दाटी जाहली राजाजवळी, पुत्रमुख पाहावया त्यावेळी, दशरथ राव चालिला. राजासुद्धा आपल्या मुलाचं मुख बघायला चालला दशरथ म्हणे याचकासी, जे जे इच्छा असेल मानसी, ते ते मागा मज पाशी, तेच देईन समयी. भांडारे फोडिली बहुत, याचकासी म्हणे दशरथ, मोठा भरोणी अख्या बांधोनी अमीप, आवडे तितके न्याता. मग त्यांनी भांडारच खुलं करून दिलं, सोन्या चांदीचे भांडार खुले करून दिले आणि सांगितलं मोठा बांधून द्या, म्हणजे गाठोडे बांधून घेऊन जा म्हणे, जितकं लागल तितकं. समागमे घेऊन ब्राह्मण, महाराज तो अजनंदन, प्रवेशला आनंदे करून, कौशल्या सदनी ते धवा. ब्राह्मणांना बरोबर घेऊन
कौशल्याच्या मंदिरात राजा आलेला आहे. दशरथे करुणिया स्नान केले आधी पुण्याह वाचन पहावयासी पुत्रवदन. राजाजवळी पातला पुण्यावाचन केलं, आंघोळ केली, पुण्यावाचन केलं आणि मग श्रीरामांचं दर्शन घ्यायला गेले ते राजा दशरथ. श्रीरामवदन ते अवसरी न्याहाळीला तोषला अंतरी. मधुबिंदू घालोणी मुखाभितरी मधुकैट भारी तोषविला. आणि मग रामाजवळ गेल्यानंतर मधाचे थेंब रामाच्या मुखात घातले. श्रीरामाचे जातक करी तेव्हा नृपनायक गोभूरत्ने असंख्यात. मग देत याचकासी रत्नजडित सिंहासन त्यावरी माय बैसे श्रीराम घेऊन. मृगांकवर्ण्य चामरे जाण दोघी ढाळती दोहीकडे. तर रत्नजडित सिंहासन होतं, त्याच्यावर कौशल्या आणि राम दोघंजणं बसले, म्हणजे आईच्या मांडीवर बाळाला देऊन ती बसलेली आहे आणि वरून त्यांच्यावर चामर ढाळत आहेत. पीक पात्र धरुणी हाती समीप बैसे एक दुती. कणकांबराची घेऊनी बुंती बैसली सती कौशल्या. म्हणजे पिवळ्या रंगाची ओढणी घेऊन अशी अंगावर घेऊन कौशल्या बसली तिथं. भोवते वेष्टिले विद्वज्जन जाणती ते भविष्यज्ञान. 700 स्त्रिया धावून येत्या जाहल्या दशरथाच्या. आणि मग 700 ज्या स्त्रिया होत्या त्या पण धावत आल्या तिथं रामाजवळ. दशरथाच्या ज्या राण्या होत्या 700 त्यासुद्धा. जैशा केवळ विद्युलता तैशा अलंकार वस्त्रमंडिता. पाळा कौशल्ये भोवत्या शोभल्या कैसा ते वेळी. आणि मग सगळ्या त्याच्या कौशल्याच्या भोवती गोळा झाल्या जशा, आणि नुसत्याने आल्या सोन्या चांदीचे दागदागिने घालून अलंकार वस्त्र परिधान करून आल्या त्या सगळ्या. महामाया आदी भगवती ती भोवत्या मिळाल्या अनंत शक्ती. की सूर्यचक्रासी वेष्टिती किरणे जैसी तयापरी. वसिष्ठ गुरु होऊनी पुढे विलोकी श्रीरामाचे रूपडे. जय जय जन्म कर्म निवाडे ते राया पुढे सांगत. आता याच्यामध्ये काय काय घडणार आहे ते सर्व वसिष्ठ मुनी सांगायला लागले. म्हणे हा क्षीरसागर विहारी जन्मला कौसल्येचे उदरी. निज जनता रावयासे निर्धारी अवतरला आदिपुरुष. हा प्रत्यक्ष क्षीरसागरात विहार करणारा विष्णू जन्माला आलेला आहे म्हणे कौशल्याच्या पोटी. 12 वर्षे यासी भरता एक द्विज येईल अवचिता. प्रार्थोनिया दशरथा घेऊन यासी जाईल. म्हणे 12 वर्ष झाल्यानंतर एक ब्राह्मण येईल आणि याला तुझी प्रार्थना करून घेऊन जाईल म्हणे. आरंभी सोडून एक बाण एक राक्षसी वधील दारुण. गो ब्राह्मण मख पाळन करील जाण पुत्र तुझा. आणि मग एक बाण सोडून हा गो ब्राह्मणांचं रक्षण करेल म्हणे आणि एक राक्षसिनीला मारून टाकेल म्हणे. कृशान प्रवेशे शुष्क विपणी तैसा जाळील राक्षस मख रक्षणी. पुढे चरणस्पर्शे करुणी एक ललना उद्धरील. नंतर आनंद बाकीचे पण राक्षस म्हणजे याच्यामध्ये वनात प्रवेश करून हे सगळं तो राक्षसांचा हे करेल म्हणे, संहार करेल. आणि पुढे म्हणे एका त्याच्या पायाने एक स्त्री उद्धरली जाईल म्हणे, चरणस्पर्शाने एक स्त्री उद्धरली जाईल म्हणे. परम प्रचंड कोदंड ते स्वदंड बळे करील दुखंड. एक पत्नीव्रत प्रचंड वीर होईल त्रिभुवनी. आणि असं प्रचंड असं जे बाण आहे म्हणे धनुष्यबाण, ते धनुष्य हा तोडेल म्हणे आणि एक पत्नीव्रत आचरण करेल म्हणे. हा महायोद्धा एक ब्राह्मण त्यास जिंकील न लागता क्षण. बंधुसहित परतोन अयोध्येस येईल हा. राज्यी बसता हा वरिष्ठ मग होईल अरिष्ट. नगर लोक पावती कष्ट खेद उत्कट करतील. नंतर हा सगळं ते महायुद्ध करेल आणि नंतर मग अयोध्येला परत येईल म्हणे. त्या एक ब्राह्मणाला जिंकून, ब्राह्मण म्हणजे तो हा होता रावण होता, तो ब्राह्मणच होता. तो त्याला हा जिंकून घेईल आणि अयोध्येला परत येईल. आणि आल्यानंतर नगरातले हा जेव्हा राज्यावर बसेल तेव्हा नगरातले लोक याच्यावर नाराज होतील म्हणे. हा नरवीर पंचानन प्रेमे पाळील पितृवचन. मग श्री समवेत कानन 14 वर्षे सेविल. आणि मग 14 वर्ष वनवास पण भोगल म्हणे. हा नसता आश्रमात एक राक्षस येईल अकस्मात. याचे श्रेयस नेईल सत्य षण्मासपर्यंत निर्धारे. मग हा स्त्री शोधित म्हणजे याच्या पत्नीला एक राक्षस चोरून नेईल म्हणे.
वानर मिळतील अकस्मात, एक वानर उन्मत्त त्यास मारिला हा न कळता. आणि मग एका वानराचा पण हा वध करणार आहे म्हणे. एक मातलेला जो वानर आहे त्याचा वध करेल. ब्रह्मांड नाचविल नखाग्री ऐसा एक वानर केसरी, जाऊन समुद्र संभवपुरी महाप्रयत्न करील. एक वानर याला साह्य करणार आहे म्हणे. शुद्धी आणिता राघवेंद्र, पाशानी पाला नील समुद्र, शरण येईल एक रजनीचर, चिरंजीव त्यासी करील हा. तर एक वानर याला शरण येईल म्हणे. रजनीचर म्हणजे एक वानर शरण येईल म्हणे याला, राक्षस त्याला शरण येईल आणि त्याचं हा उद्धार करेल म्हणे. रजनीचर म्हणजे राक्षस शरण येईल. चिरंजीव त्यासी करील हा म्हणजे बिभीषणाला. मारुणी राक्षसा सकळा, सोडविल सुरांच्या बंदिशाळा, मागोती येईल स्वस्थळा, अयोध्यापुरी गजरेशी. आणि मग परत सगळ्यांना राक्षसांना मारून हा अयोध्येला परत येईल म्हणे. 11 सहस्र संवत्सर राज्य करील हा राजेंद्र, पुढे पुत्रासी युद्ध थोर, करील कौतुके करुणिया. आणि 11,000 वर्ष राज्य केल्यानंतर हा त्यांच्याच मुलांशी युद्ध करेल म्हणे. शेवटी अयोध्या विमानी घालुनी, नेऊनी ठेविल वैकुंठ भुवनी, ऐसे जात काय कोणी करणी, राव दशरथ तोषला, स्तनपान करिता रघुनंदन, पाहे वशिष्ठाकडे परतोन, की वाल्मिक भाष्य संपूर्ण, कथिले येणे अवलिले. मग राम बघत होता आणि वसिष्ठाकडे बघत होता आणि म्हणत होता की वाल्मिकांनी जे लिहिलेलं आहे ते यांनी सर्व सांगितलं म्हणे. तो सुमित्रेसी झाला पुत्र, म्हणून धावता आले विप्र, क्षीरसागराहुनी श्रीधर, कौसल्या मंदिरी पाचला, तव तो भोगींद्र पाळती घेत, पाठी राखा पातला त्वरित, सुमित्रेचे शेजे रिघत, बाळदशा धरुनिया. विष्णू आल्यानंतर शेष कसा राहील म्हणून कौशल्याच्या मंदिरामध्ये रामाने अवतार घेतला आणि पाठीमागून लगेच शेषनाग पण पळत आला आणि त्याने बालरूप घेऊन सुमित्रेच्या मंदिरात प्रवेश केला. सुमित्रा स्वप्न देखत, की मज जाहला सुलक्षण सुत, सावध होऊन पाहत, पुढे खेळत बालक तो. ती स्वप्न बघत होती आणि तिला असं वाटत होतं की मला मुलगा झाला आणि ती खरंच बघते तर तिच्या पुढे एक बाळ खेळत होता. ऐसा जन्मला सुमित्रानंदन, विप्रांसहित दशरथ येऊन, तत्काळ केले पुण्याहवाचन, जातक कर्म ही सर्व ही. ती मग तेव्हा पण त्यांचं पुण्यावाचन केलं आणि जातक कर्म केलं. कैकईसी झाले 2 कुमर, ते विष्णूचे शंखचक्र अवतार, परी कैसे जन्मले तो विचार, कैकईसने नव्हे. आणि विष्णूच्या नंतर शेष आणि नंतर शंखचक्रसुद्धा आले. ते कसे कैकईच्या उदरी. ते कोण? भरत आणि शत्रुघ्न. सुषुप्ती माझी कैकई निमग्न, जैसा पंक गर्तेत पाषाण, पुत्र येऊनी दोघे जण, दोहीकडे खेळताती. जसं चिखलाच्या याच्यामध्ये कमळ उमलावे त्याप्रमाणे त्यांचा जन्म तिथं झालेला आहे. ते दासी येऊनी कैकई प्रती, थापटवणी जागी करती, दोघे पुत्र जन्मले निशिती, सावध होऊनी पाहे पा. दासी येऊन तिला सांगायला लागली, अगं तुला 2 मुलं झाले म्हणे. कैकई पाहे पुत्रमुख, तो मित्र आणि मृगांक. जसं सूर्य आणि चंद्र आलेले आहेत असं ती बघत होती. तेवी दोघे खेळती बालक, देखता सुख वाटले, राये तेथेही येऊन, अवलोकिले दोघे नंदन, सुखी केले याचकजन, वस्त्राभरणे करुणिया. तेव्हा पण राजा आला आणि त्यांनी सर्वांना दानधर्म केलेला आहे. वस्त्र, दान, दागिने, अलंकार सगळं दिले लोकांना वाटले. त्यांनी दानधर्म केला. 12 दिवसपर्यंत महोत्साह राव करीत, मंगळ तुरे गरजत, रात्रंदिवस राजगृही. 12 दिवसांपर्यंत आनंदोत्सव चालू होता. मंगलवाद्य वाजत होती. 13व्या दिवशी वसिष्ठ ऋषी नामकरण ठेवी चौघांसी, कौशल्येचा राम तेजोराशी, जो वैकुंठवासी जगदात्मा. कौशल्येचा राम म्हणे. सुमित्रेचा आनंदन, त्याचे नाव ठेविले लक्ष्मण, जो काद्रवेय कुलभूषण. काद्रवेय कुलभूषण म्हणजे सर्पकुळाचं भूषण आहे, त्याचं नाव ठेवलं लक्ष्मण. विष्णू शयन जावरी करी, कैकईचे जे का सूत, भरत शत्रुघ्न निश्चित, चौघे दाशरथी जगविख्यात, ऐका चरित्र तयांचे. तर असे हे दाशरथी म्हणजे दशरथाचे 4 पुत्र, त्यांचे हे चरित्र आता सुरू आहे म्हणे. ऐका म्हणे. ज्यांची जन्म कर्म लीला, ऐकता पळप सुटे सर्व दुरिता, जैसा महाप्रभंजन सुटता, जलद जाळ वितळे पै. जसं म्हणे
ढगांचा समूह आहे आणि तिकडून वारा आला, ते जसे त्या वाऱ्याने ढग वाहून जातात त्याप्रमाणे आपले जे दुष्कर्म आहेत किंवा आपलं जे दुःख आहे ते ह्या चौघांचं चरित्र ऐकल्यावर सर्व निघून जातील. रामचरित्र ऐकल्याने निघून जातील म्हणे. श्रीरामकथा मानस सरोवर, तुम्ही संत श्रोते राजहंस चतुर, साहित्य मुक्ते सुडाळ थोर, सेवा निरंतर आदरे. तर साहित्यातील अलंकार हेच खरे मोती आहेत म्हणे. हे जसे काही त्याप्रमाणे हे शब्द आहेत म्हणे, असं हे लेखक सांगता आहेत. श्रीरामकथा सुधारसो, तुम्ही पंडित श्रोते त्रिदशो, प्राशन करा सावकाश, अतिसुरस ग्रंथ हा रामकथा नाही आहे नुसतं म्हणे, तर हे अमृत आहे, त्याचं तुम्ही प्राशन करा म्हणे सर्वांनी. पुराण पुरुष परात्पर, तो ब्रह्मानंद श्रीधरवर, अयोध्येत अवतरला साचार, त्याचे चरित्र परिसापुढे. तर हे श्रीधर जे आहे त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्यांनी त्याचं वर्णन केलेले आहे ते अयोध्येचं सर्व. तर ते तुम्ही पुढे काय झालं ते सर्व ऐका. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटक आधार, सदा परिसोत भक्त चतुर, चतुर्थाध्याय गोड हा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम.